द्यावी टेंडरमध्ये, पण असं होत नाही गेल्या 2.5 वर्ष. वर्ध्यात बांधकाम कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन. वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेळ काढून धोरणामुळे कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केले आहे. बांधकामे ठप्प ठेवून कंत्राटदार या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. वर्ध्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही महिन्यांपासून टेंडर काढताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप आहे. तर बांधकाम प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला आहे. केला आहे का 2 वर्षापासून शासनाचे प्रलंबित देयके आमचे बाकी आहे. त्याच्याबद्दल कुठल्याच प्रकारची तरतूद शासनाने, महाराष्ट्र शासनाने म्हणा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणा किंवा त्याचे मंत्री म्हणा यांनी तरतूद केलेली नाही आहे. व वरचेवर हजारो कोटी रुपयाचे कामं काढत आहे व आपल्या मनमर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरना ते कामं देत आहे. हे असं महाराष्ट्र स्टेटवर, महाराष्ट्राच्या लेवलवर चालू आहे. त्याच्यामुळे हा निषेध करण्यात येतो आहे आणि जुने कामाचे पैसे पहिले द्यावे व नवीन कामे काढावी व स्वतःच्या मनमर्जीतल्या कामं लोकांना कामं देऊ नये व याच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊ द्यावी टेंडरमध्ये, पण असं होत नाही. गेल्या 2.5 वर्षापासून एकही टेंडर मॅनेज म्हणजे सर्व कामं मॅनेज झालेली आहे आणि याच्यात नाव सांगून झाली आहे. या आमच्या मंत्र्यांना फोन केला, त्या आमच्या मंत्र्यांना फोन केला आणि कार्यकारी अभियंता हेच सांगत आम्हाला आतापर्यंत फुलबुलीची कामं करताय. म्हणजे साधं 5 लाखाचं 10 लाखाचं काम सुद्धा ते कोणाला द्यायच्या तयारीत नाही आहे. आमदार खासदारांची नावं सांगून सर्रास वाटणं चालू आहे. अतिरिक्त रक्कम घेऊन 5%, 10%, 15%. त्याच्यामुळे कंत्राटदाराची पिळवणूक होत आहे व त्यांच्यावर खूप मोठा कर्जाचा बोजा आहे. त्याच्यामुळं या गोष्टी आता आम्ही खपून घेणार नाही आणि समोरचा जर आमचा प्रयत्न राहील तर आम्ही प्रत्येक कार्यकारी अभियंत्याला काळा फासू, रस्त्यावर धिंड काढू. हा आमचा शेवटचा पर्याय आहे. धन्यवाद. 2 वर्षापासून आमच्या वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदाराचे कमीत कमी 600 कोटी रुपयाच्या वरती देयक प्रलंबित आहे आणि त्यामुळे आम्ही हा जो घेतलेला आहे पूर्ण भाग आमच्या सगळ्या कंत्राटदारांनी, जिल्ह्यातील कंत्राटदारांनी आज पूर्ण जिल्ह्यात सगळ्यांनी निषेध नोंदविलेला आहे पूर्ण जिल्ह्यातील कंत्राटदारांनी. आणि आम्हाला फक्त आमची विनंती आहे की या लोकांनी आमची जी देयके अडकलेली आहे ती आम्हाला ताबडतोब रिलीज करायला पाहिजे. आणि हे जे तमाशा चालू आहे या ऑफिसमध्ये पूर्ण पेमेंट असताना पेमेंट करत नाही आहे, त्यामुळे आमचे कंत्राटदार बाबा झाकीर यांनी 15 तारखेला आत्मदानाची नोटीस दिलेली आहे आणि आत्मदानाची नोटीस दिल्यावरही यांना काही पाजर फुटलेलं नाही आहे. आणि हे प्रत्येक गोष्ट कल करेंगे परसों करेंगे आणि भ्रष्टाचाराचा तर वावच नाही आहे. प्रत्येक टेंडरमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. आपलं सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला कामं भेटत नाही. त्यांची मुलं बाळा उपाशी राहतात पूर्ण. एकेका मुलं 2-2 मुलाचे बाप झाले आहे पण त्यांना 1 रुपयाचं काम नाही आहे आणि हे कामं विकतात पूर्ण. भेदभाव, पैशाचा भेदभाव आणि फक्त राजकीय भेदभाव चालू आहे इथे. पूर्ण राजकारण चालू आहे. हा माझा माणूस आहे, हा माझा माणूस आहे, याला काम भेटले पाहिजे, हे राजकीय सगळं चालू आहे पूर्ण इथे. पैसे दिल्याशिवाय काम मिळत नाही आणि या लोकांनी काय करायचं ते आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यात चक्रा मारतात की काम नाही आहे. ते अजय भाऊकडे चक्रा मारतात, अजय भाऊ काम नाही आहे, काय करू. आणि मीटिंग घ्यायला हे तयार नाही आहे. वर्षातून फक्त 1 मीटिंग होते, 500 लोक आहे. हे सगळे राजकीय दबावात होते पूर्ण. यांना आम्ही भेटून त्रस्त झालो आहे की बा काम वाटा. आणि प्रत्येक एक्झिक्युटिव्ह दलालच आहे, असा एकही नाही. फक्त अंबोरे नाही आहे, सगळेच दलाल आहे पूर्णच्या पूर्ण एक्झिक्युटिव्ह वर्धा जिल्ह्यात पूर्ण. त्यांना पैशाशिवाय काहीच वाटत नाही, बस पैसे भेटले की त्यांनी काम द्यायचं असं झालं आहे. 2.5 वर्षापासून माझे बिल नगदी बिल आहे, फंडातले बिल आहे, ते आतापर्यंत मला दिले नाही. म्हणून मी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. तर या लोकांनी इशारा दिल्यानंतर बी काहीच नाही केलं, ना पाठपुरावा केलं ना काही कुठं भेटणं. मी मंत्री साहेबांना मी भेटलो, माननीय पंकज भोयर त्यांनाही भेटलो, खासदार साहेबांना मी भेटलो. त्यांना ताकीद केलेली आहे की यांचे बिल द्या. परंतु हे लोक टळवाटळीचे उत्तर देतात आणि फक्त दिशाभूल करतात आणि वरिष्ठांना बी दिशाभूल करतात. माझ्यापाशी लेखी हे आहे का मला पैसे दिले म्हणून यांनी दाखवलं आहे, लोकांना सांगितलं आहे, लेटर सुद्धा दिलं आहे मला. परंतु मला पैसे भेटले नाही पूर्ण आणि अर्धेवट जे पैसे भेटले होते 10 महिन्या अगोदर तेच त्यांना माहिती वरिष्ठांना दिली
आणि वरिष्ठांची दिशाभूल केली। लोगों का ये कहना है कि ये इनका रिटायरमेंट है, इसलिए यहाँ से हट नहीं सकते करके ये मनमानी कर रहे हैं यहाँ पे। और माननीय अंबुरी साहब यहाँ से इनका रिटायरमेंट यहीं से होगा और वो उनको कोई हटा नहीं सकता। माननीय अपने पालक मंत्री पंकज भोयर के बारे में भी इन्होंने शासन को लिखा था, तो पंकज भोयर को भी इन्होंने दबाने की कोशिश की।